शेतीच्या वादातून भावामध्ये भांडण होतात हे आपण अनेकदा ऐकलं आहे. पण लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात हा वाद इतका विकोपाला गेला की एका भावाने दुसऱ्या भावाचा जीव घेतला. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर नात्याचा अंत कसा होतो याचं धक्कादायक उदाहरण आहे. ही घटना घडली आहे लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरातील हे गाव. मागील 4 दिवसापूर्वी बुधवारी सकाळी गावात अचानक खळबळ उडाली. कारण शेताच्या बांधावर एका तरुण शेतकऱ्याचा मृतदेह पडलेला दिसून आला. मृताचे नाव होते गुलाब विलास खोरसे. सकाळी काही गावकरी शेताकडे गेले असता त्यांना बांधावर गुलाब खोरसे यांचा निष्कल देह दिसला. लगेच हे बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. वडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला हा खून कुणी आणि का केला याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. कासार शिरशी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, उपनिरीक्षक अजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावळकर यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. परिसराची पाहणी करण्यात आली. शेतातील परिस्थिती, पावलांचे ठसे, आसपासच्या लोकांची विचारपूस, सर्व बाजूंनी तपास सुरू होता. पण सर्वात मोठा प्रश्न होता, आरोपी कोण? गावात कुणीही उघडपणे काही सांगायला तयार नव्हतं. कुणी काही पाहिलं का? कोणाचा संशय आहे का? पण सगळीकडे शांतता. पोलिसांनी मग कुटुंबातील प्रत्येकाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी सुरू केली. तरीही सुरुवातीला काहीचा सुगावा लागला नाही होता. दरम्यान पोलिसांच्या लक्षात एक बाब आली. मयताचा लहान भाऊ उल्हास खुरसे हा स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ करत होता. वारंवार चौकशी करूनही तो नीट सहकार्य करत नव्हता. त्यांच्या उत्तरामध्ये विसंगती जाणवत होती. एखाद्या जवळच्या नात्यातील व्यक्तीचा खून झाल्यानंतर जी नैसर्गिक प्रतिक्रिया अपेक्षित असते ती त्याच्याकडून दिसत नव्हती. ही बाब पोलिसांच्या संशयाला कारणीभूत ठरली. तपासाचा फोकस हळूहळू उल्हास खुरसे यांच्यावर केंद्रित झाला. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. अनेक प्रश्न, घटनाक्रमाची पडताळणी, वेळेत गणित, सगळं बारकाईने तपासण्यात आलं आणि शेवटी तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. उल्हास खुरसे यांनीच आपल्या मोठ्या भावाची गुलाब खुरसे हत्या केल्याची कबुली दिली. कारण काय होतं, तर शेतीच्या वाटणीचा वाद मागील अनेक दिवसापासून दोन्ही भावामध्ये शेतीच्या हिस्स्यावरून वाद सुरू होते. जमीन कशी वाटायची, कोणाला किती हिस्सा मिळणार यावरून घरात सतत तणाव होता. हा वाद हळूहळू रागात, द्वेषात आणि शेवटी हिंसाचारात बदलला. उल्हासने पोलिसांना कबूल केलं की मंगळवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यातूनच त्याने मोठा भाऊ गुलाब याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार बाहेरच्यांना कळल्यास भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सकाळी मृतदेह शेताच्या बांधावर सापडला आणि सुरुवातीला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण पोलिसांच्या सखोल तपासानुसार संपूर्ण कट उघड झाला. उल्हास विलास खुरसे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात हत्येची नेमके स्वरूप, वापरलेले हत्यार आणि संपूर्ण घटनाक्रम अधिक स्पष्ट होणार आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे. ज्या दोन भावांनी एकत्र बालपण घालवलं, एकत्र शेतात कष्ट केले, त्यांच्यातील वाद इतका टोकाला जाईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. एका वडिलांनी मोठ्या मुलाचा मृतदेह पाहिला आणि काही दिवसातच कळालं की दुसऱ्या मुलांनीच हा प्रकार केला. ही वेदना शब्दात मांडणं कठीण आहे. शेती आणि जमिनीचे वाद ग्रामीण भागात नवीन नाहीत, पण जेव्हा जमीन नात्यांपेक्षा मोठी होते तेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजासाठी एक इशारा आहे. मालमत्तेच्या वादातून नात्यांची राख होते. लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथील ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. जमीन महत्वाची की रक्ताचे नाते? सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते तपशील समोर येतात याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून आहे. काही वेळेस शेतीच्या बांधावरून टोकाचे भांडणं होते.
महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हे प्रकार घडत असतात. या घटनेने पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर या संपूर्ण घटनेक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.